नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्या यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टुडेज न्यू अपडेट अशा प्रकारे सर्च केल्यानंतर हप्ते वितरणाच्या अनेक तारखा आहेत तर सांगण्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य लाडक्या बहिणी अशा प्रकारचे मेसेजेस व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत आणि साधारणतः मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर हे देखील तुम्ही पेज पाहू शकता। तर या ठिकाणी अजून हप्ते वितरणाच्या घोषणेसंदर्भात घोषणा झाली नाहीये। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ई-केवायसी साठी त्यांनी घोषणा केलेली आहे की 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करायची आहे आणि आता राहिला प्रश्न की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार का आणि कधी मिळणार असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी वारंवार विचारत आहेत आणि आपण देखील त्यांना दररोजची प्रॉपर अपडेट देत आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर तर या 2 महिन्यांचे हप्ते तरी शासनाने एकत्रित लाडक्या बहिणींना दिले पाहिजेत। मागील वर्षासारखे 2 हप्ते लाडक्या बहिणींना संक्रांतीची गिफ्ट म्हणून मिळणार का? तर आता लक्षात घ्या या वर्षीचे साधारणतः 2च दिवस बाकी आहेत। त्यामुळे आताच्या माहितीनुसार लक्षात घ्या मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींना नवीन वर्षातच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे लक्षात घ्या 2च दिवस बाकी आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा नवीनच वर्षात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची अजून घोषणा झाली नाही आहे। जोपर्यंत घोषणा होत नाही आहे तोपर्यंत याच्या संदर्भात तथ्यता देता येणार नाही आहे। काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती 3 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार असं सांगण्यात येत होतं, पण 3 हप्ते मिळण्याची शक्यता कमी आहे। कमीत कमी 2 हप्ते तरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मागील वर्षी मकर संक्रांतीच्या पूर्वी 6 तारखेपासून 6 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचे 2 हप्ते एकत्रित देण्यात आले होते। त्यामुळे शासनाचं नियोजन अशा प्रकारचं देखील असू शकतं। लक्षात घ्या घोषणा झाल्यानंतर 2 ते 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासाठी लागतात। त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा अशा प्रकारची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण का आता डिसेंबर महिन्याचे काहीच दिवस बाकी आहेत। या 2च दिवसांमध्ये घोषणा होण्याची शक्यता अतिशय कमी आहे। झाली जरी घोषणा तरी हप्ते वितरण हे नवीन वर्षातच जाणार आहे। तर आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे घोषणा करत नाही आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेत नाही आहेत, तोपर्यंत या संदर्भात तथ्यता देता येणार नाही आहे। आणि लक्षात घ्या केवळ नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR आलेला आहे। केवळ नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR आलेला आहे। अपेक्षित धरूया की डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR देखील याच दिवसांमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। कारण का 2च दिवस बाकी आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांची गुड न्यूज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।